केवळ 14 वर्षाचा मुलगा 24 वर्षाच्या काकीबरोबर संभोग करता यावा म्हणून त्याच्या सख्या 10 वर्षाच्या भावाला मारण्यास तयार झाला होता. यावरून समाजात किती अधोगती झाली आहे याचे विदारक दर्शन घडते. जैसलमेर जिल्ह्यातील जिनजिनवाली गावात मीना नांदायला आली. ती तिचा पती असे दोघांचा संसार करू लागले. वयाची 20 पार केलेली मीना सुंदर होती. तिच्या वागण्या बोलण्यात जवानीचा उत्साह ओसंडून वाहत होता. तिच्यासारखी अवखळ तरुणी पत्नी म्हणून लाभल्याने तिचा पतीही आनंदात होता. आपल्या पत्नीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू असायची. ती म्हणेल तसे तो वागत होता. पती पत्नीच्या प्रेमाचा खेळ चांगलाच रंगत असे. तिचा अवखळपणा जरा जास्तच वाढला होता. घरातील इतर लोकही तिच्या अवखळपणाकडे कौतुकाने पाहत होते. तिचा बहुतांशी वेळ मोबाईलच्या नादातच जात असे. तिला सोशल मीडियाचा चांगलाच नाद लागला होता. तरुण पोरांचे व्हिडिओ पाहण्यात ती रमून जाऊ लागली होती. साहजिकच तिला अनेक तरुण पोरांनी ग्रुपमध्ये ॲड केले होते. काही जणांशी ती चॅटिंगही करत असे. त्यामध्ये राज होता. तो तिला नात्याने पुतण्या अर्थात मुलगा लागत होता. तो अवघा 14 वर्षाचा होता. तो नेहमीच मीनाच्या संपर्कात होता. दोघात रोजच हाय हॅलो सुरू असायचे. नात्यातील असल्यामुळे तो तिला भेटावायला येत असे. दोघांच्या गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी चालायची. तो इतका लहान होता की त्याच्या मनात काय वाईट विचार असतील याची शंकाही कोणाला येत नव्हती. मीना ही विवाहित असल्याने आणि त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी असल्याने तिच्याकडे तो विकृत नजरेने पाहू शकेल असे कोणालाही वाटत नव्हते. पण त्यांच्या मनाला विकृतीने घेरले होते. त्याला समवयस्क मुलींपेक्षा मोठ्या वयाची भरलेली आंटीच जास्त आवडू लागली होती. त्यातच मीनाशी त्याची जवळीक वाढल्याने तो तिला निरखत होता. तिच्या शरीराला स्पर्श करत होता. सुरुवातीला तो लहान आहे म्हणून ती दुर्लक्ष करायची. पण तो जाणून बुजून स्पर्श करतो हे तिच्या लक्षात आले. तसे तिच्याही मनात विकृत विचार सुरू लागले. ती तरुण पुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवत होती. तज्ञबान पुरुषाचा जोर तिला माहीत होता. पण हा कोवळा मुलगा कसे शरीर संबंध ठेवेल या विचाराने तिच्या अंगात एक अनोखी लहर संचारायची. आता तिची नजरही त्याच्यावर खिळू लागली. तो अवघा 13-14 वर्षाचा होता. पण शरीराने धडधाकट होता. त्याचे हावभाव एखाद्या तरुणासारखे होते. तो तिला चेष्टेने बोलत बोलत स्पर्श करत असे. आता तिनेही त्याला मिठी मारायला मुके घ्यायला सुरुवात केली तसा तोही तिच्याशी जास्त लगट करू लागला. त्याची मस्करी करण्याची एकही संधी ती सोडत नव्हती. तुझे लग्न करू का? तुला बायको आणायची का? तुला कशी बायको पाहिजे? असे काहीही त्याला ती विचारत होती. तो लाजून चूर व्हायचा तेव्हा ती गमतीने त्याला मिठीत घेऊन कुरवत होती. तिच्या या खेळाने आता त्याचीही भीती मोडली होती. तोही आता तिच्याशी बिनधास्त बोलू लागला. एकदा ती म्हणाली, काय रे राज, तुला कोणी मैत्रीण नाही का? त्याने मानेने नकार दिला. ती बोलली, खरंच नाही का? माझ्याशी खोटं बोलतोस का? तो म्हणाला, खरं सांगतोय, कोणी नाही आहे आणि तूच आहे. आणि बोलता बोलता त्या दोघांनी शरीरसंबंध सुरू केले. काही वेळाने ते बाजूला झाले. पण वासनेची आग मात्र भडकली होती. आता केवळ संधी मिळण्याचा अवकाश त्यांच्यातील नात्याला काळिमा फासला जाणार हे स्पष्ट झाले होते. तिने ही संधी लवकरच शोधली. पती परगावी गेल्यानंतर तिने सोबतीला पुतण्याला बोलवले. त्याला पण तेच हवे होते. रात्रीचा फायदा घेत त्यांनी रात्रभर कामक्रीडा केली. आता ते जणू प्रेमिक असल्यासारखे वागत होते. कधीही कपडे बाजूला काढून सारून त्यांचा संभोग सुरू होत असे. पण हा खेळ कधीतरी अंगलट येणार याची मात्र त्यांना जाणीव नव्हती. नेहमीप्रमाणे दिनांक 9 फेब्रुवारी रोजी राजू तिला भेटायला गेला. ती एकटीच घरात होती. तिला एकटीला पाहताच त्याने तिला मिठीत घेतले आणि त्यांनी कामक्रीडा चालू केली. तिचा पती घरी येण्याची वेळ असल्याने झटपट काम आटोपण्याची त्यांची धडपड सुरू होती. इतक्यातच हरीश पळत पळत घरात शिरला. समोरचे दृश्य पाहून तो थबकला.
त्याला भाऊ लागणारा राजू आणि त्याची काकी मीना दोघेही संभोग करत होते. अर्धनग्न अवस्थेत त्यांचा सुरू असलेला खेळ त्या 10 वर्षाच्या मुलाने ओळखला. त्याचे डोळे विस्फारले. तो तसाच घाबरून पळून गेला. हरीश हा मीनाच्या मोठ्या दिराचा मुलगा म्हणजेच पुतण्या होता, तर राजूच्या नात्याने भाऊ लागत होता. त्यामुळे ते दोघेही घाबरले. आपले अनैतिक संबंध हरीशने पाहिले. आता तो त्याबद्दल कोणाला काही बोलला तर आपली धडगत नाही, आपली समाजात बदनामी होणार अशी भीती त्या दोघांच्याही मनात निर्माण झाली. तेव्हा मीनाने राजूला सांगितले की आपल्याला कायमचे संबंध ठेवायचे असतील तर हरीशचा आवाज बंद केला पाहिजे. हरीश जिवंत राहिला तर आज ना उद्या तो आपल्या संबंधाबद्दल कोणाला तरी नक्कीच सांगणार. त्यापेक्षा त्याला संपवून टाक. तिचे बोलणेही राजला पटले. तो तिच्या अधीन झाला होता. तिच्या शरीरासाठी तो काहीही करण्यास तयार होता. तिने आपल्याला रोज सुख द्यावे असेच त्याला वाटत होते. त्यासाठीच त्याने हरीशला ठार मारण्याचा निर्णय घेतला. केवळ 14 वर्षाचा मुलगा 24 वर्षाच्या काकीबरोबर संभोग करता यावा म्हणून 10 वर्षाच्या भावाला मारण्यास तयार झाला. कशीबशी पॅन्ट घालून राजू घराबाहेर पडला. त्याने हरीशला बोलावले. तो भाऊ असल्याने हरीश त्याच्याजवळ आला. तेव्हा हरीश त्याला म्हणाला, चल जरा शाळेकडे जाऊन येऊ. राजूच्या बोलण्यावरून हरीश तयार झाला. ते दोघे शाळेच्या आवारात गेले. एकतर दिवस मावळला होता, अंधार पसरू लागला होता. आता शाळेत कशाला आलो हे हरीशला समजत नव्हते. तो राजूवर विश्वास ठेवून चालला होता. शाळेच्या आवारात आड बाजूला गेल्यानंतर राजूने हरीशचे मानगूट पकडले आणि त्याला खाली पाडले. त्याच्या उरावर बसून त्याने हरीशला गळा जोरात आवळला. हरीश तडफडू लागला, पण राजूने पकड सैल केली नाही. हरीशचा श्वास कोंडला आणि तो निश्चित पडला. राजूने त्याला हलवून पाहिले तर त्याचा जीव गेला होता. मग मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी राजूने मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला. शाळा बंद असल्याने पाण्याच्या टाकीचा वापर होत नव्हता. त्यामुळे हा खून उघड होणार नाही असे त्याला वाटत होते. या विचारातच तो घरी परतला. तिकडे रात्र झाली तरी हरीश घरात न आल्याने त्याचे आईवडील त्याचा शोध घेऊ लागले. गावातील इतर लोक, नातेवाईकही त्याला शोधत होते, पण तो सापडला नाही. अखेरीस त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात कंप्लेंट केली. आता हरीशचा शोध त्याच्या नातेवाईकांबरोबर पोलीसही करू लागले. दरम्यान गावातील शाळेच्या पाण्याच्या टाकीत हरीशचा मृतदेह सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्याचा गळा आवळून खून झाल्याचे उघड झाले. पोलीस विविध स्तरावर तपास करत होते. त्यावेळी दिनांक 9 रोजी हरीश आणि राजू शाळेकडे जात असल्याचे काही लोकांनी पाहिले होते. हा जागा पकडून पोलिसांनी राजूकडे चौकशी केली असता राजू गडबडला. त्याला काय बोलावे हेच सुचेना. काही क्षणातच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपणच काकी मीनाच्या सांगण्यावरून हरीशचा खून केला असे त्याने सांगितले. त्याच्या कबूल जबाबाने पोलीसही हादरून गेले. त्याने खुनामागचे कारण सांगितले ते तर साऱ्यांसाठी धक्कादायकच होते. काही क्षण त्यावर कोणाचा विश्वासही बसला नाही, पण दुर्दैवाने ते खरे होते. एका विवाहितेने लहान मुलांना वासनेच्या जाळ्यात ओढले. तिच्यासाठी त्याने एकाचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी मीना या विवाहितेला अटक करून तिचा प्रियकर असणाऱ्या अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले. ही घटना समाजात चिंता वाढवणारी ठरली आहे. अशाच नवनवीन सत्य मराठी कथा ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.